प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि 28 एप्रिल आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की येशूचे दोन शिष्य पेत्र आणि योहान हे त्या शासी पुरुषांच्या हातून सुटल्यानंतर ते आपल्या देवाकडे प्रार्थना करतात आणि देवाला सांगतात की देवा, तुझे प्रेषित ही सुवार्ता सांगण्यासाठी उत्सुक आहेत, तरी देखील हे जे विरोधक आहेत ते इस्रायली आणि परप्रांतीय एकत्र झालेले आहेत आणि ते आपल्या लोकांवरती जुलूम करीत आहेत. म्हणून तू त्यांचं संरक्षण कर आणि विशेषतः ह्या लोकांना तू पराभूत कर की ज्या लोकांनी तुझ्या शिष्यावरती अत्याचार केलेले आहेत त्यांना तू पुढे येऊ देऊ नकोस. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे शिष्य त्या प्रकारे प्रार्थना करीत असताना आणि आपल्या लोकांचं बचाव करण्यासाठी विनंती करत असताना त्या ठिकाणीच एक चमत्कार घडतो आणि त्या चमत्कारानेच जणू काय हे शिष्य अधिक प्रभावित होतात आणि ते आपल्या कार्याला जोमाने लागतात. परमेश्वर त्यांचं खरोखर रक्षण करतो आणि परमेश्वर त्यांच्यासाठी पवित्र कार्य करून त्यांना सर्व वाईटापासून मुक्त करतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो की हे शिष्य आता फार उत्साही झालेले आहेत. त्यांना जीवनात यश मिळत आहे आणि विशेषतः परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. परमेश्वर त्यांना सगळ्या संकटातून वाचवतो आहे आणि ते संकटाला आता घाबरत नाहीत, कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आणि त्याच वेळेला निकोदेम नावाचा एक माणूस येतो आणि त्याचा येशूवर विश्वास असतो. तो येशूला भेटतो आणि सांगतो, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, कारण तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्यानेच आपल्याला खरोखर परमेश्वराचं राज्य पाहायला मिळते. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या स्तुतीने जणू काही भारावून जात नाही, परंतु आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त सांगतो आहे की माणसाने नव्याने जन्माल्याशिवाय त्यांच्यामध्ये पुनरुत्थान नाही. म्हणजेच नव्याने जन्माने म्हणजे काय, आणि मनुष्य केवळ एखाद्या आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही, परंतु पाण्याने आणि पवित्र आत्म्याने त्याने बाप्तिस्मा घेतल्याशिवाय आणि त्याद्वारे आपल्या स्वतःचं जीवन पवित्र केल्याशिवाय तो परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जणू काही निकोदेमला सांगत आहे की तू खरोखर नवा विचार करून आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जणू काही तू आलेला आहेस आणि म्हणून मी तुझं कौतुक करतो. आणि प्रभू परमेश्वर त्याला त्या ठिकाणी सगळ्या पापांची क्षमा करून प्रोत्साहित करतो आणि त्याच्याद्वारे आपण पाहतो की हा जो नवा विचार संत योहानच्या शुभवर्तामध्ये अध्याय 3 मध्ये आपल्याला सापडतो, तर तोच विचार प्रभू येशू ख्रिस्त पुढे नेतो. जणू काही सगळ्या लोकांना सांगतो आहे की माणसाने पाण्याने आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेऊन नव्याने जन्म घेऊन नव्या विचाराने जगून नव्या श्रद्धेने जीवन जगून आपण परमेश्वराचं कौतुक करू शकतो. आणि म्हणून परमेश्वर हा आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या कृतीद्वारे तो जगावा म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत.